मी अरुण घोडके. शिवचिंतन. दुर्ग बांधताना मोठ्या प्रमाणात दगड लागे. सिंधुदुर्गच्या बांधकामाच्या वेळी फोंडा घाटातून दगड पाठवण्यात आले होते. दरवाजे, तट, बुरुज बांधताना चुना, शिशे याचा वापर केला जात असे. तटाचा पाया भक्कम करण्यासाठी शिशाचा वापर केला जात असे. पण सर्वच गड बांधताना शिशाचा रसाचा उपयोग करीत असत असे नाही. काही ठिकाणी चुना वापरत असत. अनेक दुर्गावरती तट, बुरुज, दरवाजे उत्तम अवस्थेत आज आढळतात. यावरून बांधकाम देखील भक्कम करण्यात येत असे. पुरंदर माचीवरती जिथे मोरारबाजींचा पुतळा आहे, त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या तटबंदीत 2 दगड घट्ट बसवण्यासाठी चुनाबरोबरच लोखंडी पट्टीचा वापर करण्यात आलेला दिसून येतो. पद्मदुर्गच्या बांधकामाच्या वेळी वापरण्यात आलेल्या चुन्याचा दर्जा इतका उत्तम होता की गेल्या 350 वर्षात सतत सागराच्या लाटा आपटल्याने तेथील दगड झिजले, पण 2 दगडांमधील वापरलेला चुना आजही तसाच शाबूत राहिलेला आहे. सिंधुदुर्गच्या बांधकामाच्या वेळी घाटावरून चुनखडी पाठवल्याचा उल्लेख आढळतो. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.